नाशिकच्या कळवण तालुक्याला सलग चौथ्या दिवशी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने झोडपून काढले। अचानक आलेल्या पावसामुळे कांदा, मिरची, आंबा या पिकांचं चांगलंच नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने मात्र हिरावला। वैभववाडी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं। शहरात अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने रस्त्यावर पाणी आल्याचं पाहायला मिळालं। आठवडी बाजारा दिवशी पाऊस पडल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला। याच उन्हाळी मूग, तीळ आणि भुईमूग पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। मागील 3 ते 4 दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस कोसळतोय। हवामान खात्याने पुढील 20 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला। माथेरानमध्ये अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली। मात्र पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। पावसासह जोरदार वारे, वीज आणि धुक्याची चादर पसरली होती। पावसामुळे व्यापारी आणि अश्वचालक मात्र नाराज झाले। अवकाळी पावसामुळे खोपोलीत अनेक ठिकाणी पावसाचं पाणी भरलं। शास्त्रीनगर आणि भाऊ कुंभार चाळीत रस्त्यावर पाणी भरलंय। तसेच दुकानातही पाणी शिरलंय। तसेच गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली। रायगडमध्ये दुपारनंतर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला। हवेत काहीसा गारवा पसरला। पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे। पिंपरी चिंचवड शहरात मागील 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे। अवकाळी पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतं। बेळगावच्या वळवा भागात पावसाने जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यांमुळे झाडाच्या फांद्या तुटून वीज तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झालाय। पुढची गावच्या मध्यभागी असलेल्या बसवण्ण मंदिरात गुडघाभर पाणी शिरलंय। तर देवराज असं कॉलनीचा रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांची तारांबळ उडाली। लातूर शहरासह आजूबाजूच्या परिसरात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र आता दिलासा मिळालाय। या पावसाचा फळबागांना फटका बसण्याची भीती आता शेतकऱ्यांनी घेतली। अकोला शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। अकोल्याचा पारा 40 अंशावर गेलेला असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। पावसामुळे कांदा, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली। वादळी वाऱ्यासह पाऊस परतल्याने पिकांचं मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे। नाशिकात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून तयारी करण्यात आली आहे। आपत्तीग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास कशा पद्धतीने बचावकार्य, मदतकार्य राबवता येईल याचा अभ्यास घेण्यात आलाय। गोदावरी नदीकाठी असलेल्या शीतळा माता मंदिर परिसरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून तयारी करण्यात आली। लातूरच्या उदगीरमध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली। या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने प्रचंड नुकसान झालंय। वीज पडून 2 म्हशी आणि एका गायीचा मृत्यू झालाय। तर एका पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडाल्याने जवळपास 600 कोंबड्या दगावल्या। जालन्याच्या परतूर तालुक्यातील येनोरा शिवारात वादळी वाऱ्यामुळे सोलार पॅनलचं नुकसान झालंय। शेतातील विहिरीवर बसवण्यात आलेला सोलार पॅनल उन्मळून पडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या दरम्यान नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। मराठवाड्यातील एकानंतर एक प्रकल्प कोरडे पडत चालले। यामुळे मोठी पाणी टंचाई निर्माण झाली। संभाजीनगरचा वाकोद मध्यम प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडल्याने अनेक गावांवर जलसंकट निर्माण झाले। बेळगावच्या केरूर गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे। केरूर या गावाला कृष्णा नदीतून पिण्याचं पाणी पुरवठा केला जातो, पण कृष्णा नदीवर पाणी उपसा करणारा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने गावात पाणी टंचाई निर्माण झाली। रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची 3 कोटीहून अधिक पाणीपट्टी थकीत असल्याची माहिती आहे। यावेळी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून मार्च अखेरीस 87% पाणीपट्टी वसूल करण्यात आली।
पिंपरी चिंचवडच्या इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या 29 बंगल्यावर 31 मे पूर्वी कारवाई करण्यात येणार आहे. तर येथील बांधकाम पाडण्यापूर्वी रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला अर्ज मात्र न्यायालयाने फेटाळला. पुणे जिल्ह्यात 86 टँकरद्वारे 82 गावांना आणि 459 वाड्यांना पाणी पुरवठा सुरू असून 1,46,621 लोकसंख्येला पाणी पुरवठा केला जात आहे. आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक 21 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे, तर बारामती, दौंड, इंदापूर, मावळ, मुळशी आणि वेल्हे तालुक्यात एकही टँकर मात्र सुरू नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 24 मे पर्यंत तर विलंब शुल्कासह 29 मे पर्यंत अर्ज भरता येणार आहे. तसेच 12वीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून उद्या दुपारी 3 वाजता गुणपत्रिकांचं वाटप करण्यात येणार आहे. शिर्डीतील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या सोने व्यापाऱ्याला त्याच्याच वाहन चालकाने चुना लावला. सुमारे 3.5 किलो वजनाचे सोन्याचे दागिने, ज्याची अंदाजे किंमत ही 3,22,00,000 रुपये आणि त्याचबरोबर 4 लाख रुपयांची रोकड घेऊन चालक फरार झालाय. या प्रकरणी व्यापारी विजयसिंह खिजींकडून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू. आजारी मित्रास पाहण्यासाठी निघालेल्या 2 युवतींचा आयशर टेम्पोखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पूजा कुराडे आणि प्राजक्ता कळसे असं मयत तरुणीचं नाव आहे. या दरम्यान पोलिसांनी आयशर टेम्पो चालकास मात्र ताब्यात घेतलं. ठाण्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर भागात वनविभागाने प्राणी गणना केली. यासाठी 8 मचाण बसवण्यात आले होते. यावेळी 61 वन्यजीवांची नोंद करण्यात आली. यात सर्वाधिक 19 वटवाघुळांची संख्या होती. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले वाढले. सलग 4थ्या दिवशी चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रातील करबडा इथे वाघाने महिलेवर हल्ला केलाय. रोपनाथ तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 54 वर्षीय कचराबाई भरडे या महिलेवर वाघाने हल्ला केलाय. गेल्या 4 दिवसात या वाघाने 6 महिलांचा बळी घेतलाय. त्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आज पुण्यात बैठक होणार आहे. पुण्यात सायंकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीला पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. ही पक्षाची 46वी मासिक आढावा बैठक असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. शिंदे दुपारी 1 वाजता नगरविकास विभागाचे अधिकारी आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार आहेत. पुण्यात मुख्याधिकारी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यशाळेला शिंदे उपस्थिती लावणार आहेत. नाशिकमध्ये गोपीचंद पडळकरांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू विराट सभेत लहानग्याने बिश्नोईचं पोस्टर झळकवले होते. नाशिकच्या सिडको परिसरात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपुरात खाणपट्ट्यांची कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आदेश दिलेत. खाणपट्ट्यात घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर तपासणी करून कारवाईचे आदेश दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणाविषयी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी देण्यात आली. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात सँड तयार करणाऱ्या युनिटला 200 रुपये प्रति ब्रास इतकी सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान टळणार आहे. रस्त्यावर राहणाऱ्या अथवा भटकंती करणाऱ्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण आखण्यात आलंय. बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजनेस मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन आणि सुमारे 8 कोटी मंजूर करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचा टीजर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात पाण्याच्या समस्येसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 16 मे रोजी भव्य आंदोलन करण्यात येणार आहे.
गोंदियाच्या आमगाव नगर परिषदेच्या कार्यालयासमोर कंत्राटी महिला कर्मचारीने आपल्या 2 मुलींसह आमरण उपोषणाला बसली, तर नगर परिषदेने कामावरून काढल्यामुळे महिला स्वतःच्या 2 मुलींसह उपोषणाला बसले। न्याय मिळेपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार महिलेने केला। मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाई निर्देशांक 3.34 वरून 3.16% आला। मागील 6 वर्षातील महागाई निर्देशांकांचा हा नीचांक आहे। विशेषतः खाद्यान्नाच्या किमतीत घट झाल्यामुळे महागाई निर्देशांक खाली आहे। पालिकेच्या डेब्रिज ऑन कॉल सेवेला मुंबईकरांकडून मात्र चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। पालिकेकडून 500 किलोपर्यंतची डेब्रिज संकलन सेवा मोफत देण्यात येते, त्यामुळे रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या डेब्रिजचं प्रमाण सुद्धा कमी झालं। महाराष्ट्रात 5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ब्लॅकस्टोन समूहाबरोबर सामंजस्य करार करण्यात आलाय। राज्यात 10हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत। यात नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर, पनवेलमध्ये लॉजिस्टिक पार्क विकसित करणार आहेत। पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाघोलीजवळ बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। स्थानिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। घटनेची माहिती मिळताच वाघोली वाहतूक शाखा, अग्निशामक दल यांनी देखील घटनास्थळी धाव घेत मदत केली। या घटनेत सुदैवानं जीवितहानी मात्र झाली नाही। पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती उड्डाण पुलावर विद्युत खांबाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। यावेळी उड्डाण पुलावरून प्रवास करताना पुलाच्या रोलिंगला तसेच विद्युत खांबाला स्पर्श न करण्याचं आवाहन महावितरणने यावेळी केलं। नांदेडचे बसस्थानक आजपासून पूर्ववत मूळ जागेवर सुरू होणार आहे। रस्त्याच्या कामामुळे बसस्थानक कवठा भागात हलवण्यात आलं होतं, तर गेल्या महिन्याभरापासून बसस्थानकाचा कवठा भागातून मार्ग सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा त्रास हा सहन करावा लागत होता। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या 79 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा देण्यात आली आहे। महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांना ही सुविधा देण्यात आली आहे। यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे। तर याबाबत जनजागृतीचे फलक रेल्वे प्रशासनानं लावावेत अशी मागणी प्रवाशांनी केली। पुण्यातील 50 लाखाहून अधिक वाहनांचं वाहतूक नियोजन करणाऱ्या वाहतूक पोलिसांना दुपारी 2 तासाची विशेष सुट्टी देण्यात आली। शहरात प्रथमच वाहतूक पोलीस रस्त्यावर नसणार आहेत। वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वाहतूक पोलीस प्रशिक्षण सांगता समारंभ आयोजित करण्यात आला।